सरू काही कळत नाहीये. सुषमाला मी निक्षून सांगितलं होतं की तुझं बाळणपण होईपर्यंत गावात यायचं नाही. समजावलं होतं मी वहिनीला, पण ते ऐकतील तर ना. नवरा बायकोंच्या मध्ये तिसऱ्यानी बोलू नये एवढंही कळत नाही. सरू, तुझ्या भल्यासाठी मी तुला सुषमाकडे ठेवलं होतं. मग स्वतःचा शहाणपणा दाखवण्याची काय गरज होती? झाली, रडायला सुरुवात झाली. हो, आवडतं ना मला रडायला. तर नवरा मला समजून घेत नाहीये, त्याचं काही नाही. सरू, मी ताट कण्याची आणि कमकी नसते ना, तर या गावात काय जगाच्या पाठीवर कुठंच राहू शकले नसते. तुम्हाला नाही माहिती, निकाऱ्याची वाट आहे माझी. मी आजपर्यंत कधी बोलले नाहीये. मला माहित नाहीये का? स्मगलरची बायको म्हणतात सगळे. स्मगलरची बायको म्हणून शब्दांच्या डागण्या दिल्यावर काय वाटतं ना, माझं मला माहित. पत्रात 3 मुलं आहेत, त्यांच्यासाठी मरमर मरायचं. आणि 4थी जबाबदारी. गावातल्या लोकांना घाबरत नाहीये मी, बोलणारे बोलणारच. पण इथं प्रत्येक पावलावर संघर्ष आहे. मुलांचं शिक्षण, संगोपन सगळं आहे. बापाला बघायला मुलांचा जीव कासावीस झाल्यावर काय उत्तर देऊ मी? गरोदरपणात माझा नवरा माझ्या जवळ असायला हवा एवढी अपेक्षा करायची नाही मी. संसार माझ्या एकटीच आहे, मलाही नवऱ्याचा आधार हवाय. पैसे दिले की संपली तुमची जबाबदारी. मुद्दा हा आहे की या गावात का नाही राहायचं? का नाही राहायचं? मी आणि तुमच्या मुलांनी दुसऱ्या गावात खाली मान घालून किती दिवस लपून राहायचं? आम्हाला मान सन्मान मिळवून देणं, आमचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे ना. मग आम्हाला मान खाली घालायला लागेल अशी कामं करताच कशाला? आणि वर माझ्यावरच चिडताय. नाना, आता गोदाचा काही त्रास? काही काळजी करू नकोस, ती आता काहीच त्रास देणार नाही. नाना, ती गोदा घाबरू नकोस, गोदा आता काहीही करू शकणार नाही. या मंतरलेल्या वास्तूत येण्याची तिच्यात शक्ती नाही. एक पाऊल पुढे चल. ऐक माझं, एक पाऊल पुढे ये. बघितलंस, जोपर्यंत हे तावीज तुझ्या गळ्यात आहे आणि दारावरती हे मंतरलेलं यंत्र आहे, तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती तुझं काहीही नुकसान करू शकणार नाही.
माझ्या समोर बसलाय पण चित्त थाऱ्यावर नाहीये तुमचं. खरंय, पोलिसांचा ससेमिरा असतोच ना माझ्या मागे. लगेच जाणार? एकाच ठिकाणी खूप दिवस नाही थांबता येत मला. आपलं 4थं बाळ जन्माला येणार आहे. गावभर चर्चा सुरू झाली असणार. अजून गावचीच पडलीये. मी या सगळ्या दिव्याला तोंड द्यायला तयार आहे. फक्त तुमची सोबत हवी आहे. सो 4 मुलं मोठी करायची म्हणजे पैसा पाहिजे ना. पण मला तुमची साथ हवी आहे. सगळं आहे हो आपल्याकडे. आपल्या संसारात अडचण आहे ती फक्त तुमच्या स्मगलिंगच्या व्यवसायाची. तुम्ही आडल्या नडल्यांना मदत करता. गावातल्या देवाला पण देणगी दिलीत. पण तुमची ओळख काय? स्मगलर म्हणूनच ना. आता स्मगलरची मुलं अशी आपल्या मुलांना ओळख द्यायची. गावात नोटीस पण लागली आहे हो. मी आणि मुलं कशी जगू? मी हात जोडते हो. हा व्यवसाय बंद कर. आपण दुसरा कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करूया ना. दोघं मिळून मेहनत करू. हवं तर एक वेळ जीव, पण मुलांना ताठ मानेनं जगता येईल असं काहीतरी करू. ऐकाल ना माझं? दादा कुठे जातोय आपण? अरे कुठे घेऊन चाललायस मला? तुला ताईत घालायला सांगितला होता, का घातला नाहीस? हे बघ, मी तुला अक्कल पाजळू नकोस. काही गोष्टी कराव्या लागतात. संरक्षण कवच आहे ते. संरक्षण कोणापासून? आणि मला या ताईची गरज नाहीये. मी सुरक्षित आहे. बिंडोकासारखं काहीतरी बोलू नकोस. विचित्र वागायला लागलास ना तू. मला पण काही गोष्टी असंबद्ध विचित्र वाटतायत दादा. अचानक पूजा काय घातली, यंत्र काय लावलं दारावर, आणि हा ताईत. काहीतरी अघटित घडणार असं वाटतंय. की घडून गेलंय? शंकर, दादा, शब्द माणसाचे गुलाम असतात, पण ते त्याच्या मर्जीनेच बाहेर पडतात. पण चेहरा मात्र खरं बोलून जातो. जो चुका करतो ना, तोच सतत सावरण्याचा प्रयत्न करतो. आणि हा ताईत. दादा, दादा, गोदावरी परत आली का? ऐक, गोदा आता परत कधीच येणार नाही. इथे या जमिनीच्या पोटात शांत झोपलीये. तू जर जास्त शहाणपणा केलास ना, तुलाही इथेच गाडेन. ए गोदा, कुठेस तू? हिम्मत असेल तर ये समोर. हा, तुझा लाडका धीर मला सांगतोय तू परत आलीयस म्हणून. हा बाबाराव खोत तुला चॅलेंज करतोय. हिम्मत असेल तर ये. बघितलंस, तुझी लाडकी वय.
ए गोदा, मी नाही घाबरत तुला. तुझ्यात हिम्मत असेल तर ये जवळ ये. तुम्हाला खरंच आमची आठवण येत नाही का हो? आम्ही आस लावून तुमची वाट बघत असतो. तुम्ही आमच्या सोबत कधी जगलाच नाही. कधीतरी मुलांबरोबर पतंग उडवा, कधीतरी त्यांना आपल्या हाताने भरवा. बाप म्हणून घट्ट मिठीत घ्या. त्यांना नदीवर घेऊन पोहायला जा, बोरवनात फिरा, शाळेत सोडा. एवढंच तर मागतीये मी. या येणाऱ्या जीवाला गरज आहे हो बाप्पाची. लवकर या. वेद, आवडले का रे तुला पोहे? हो. जे खाऊ घालाल ते सर्व आवडीनं खातो. नाही नाही नाही, गुणी बाळ आहे ते. पण आमच्या सौरभचं तसं नाही. त्याला जरा जास्तच आवड निवड आहे. तसं काही नाही हं. उगाच नावं ठेवताय तुम्ही सौरभला. माझ्या बाळाला खुसखुशीत खमंग असं खायला आवडतं, हो ना? आजी, ती बाई कुठे गेली? ती ती कोण? जी मला शिरा करून द्यायची ती. मला सांग, तुझे बाबा तिला रागवायचे की नाही? हो. अरे, कारण ती बाई वेडी होती. कधी रडत बसायची, कधी जेवत बसायची. अरे, तिच्यामुळे उगाच घरात आरडाओरडा भांडणं व्हायची. वेडी होती? हा. अरे, एकदा तर तिनं आईला चटका दिला, हो की नाही ग? हो आई. हो रे बाळा. अरे, म्हणून तुझ्या बाबांनी तिला तिच्या गावी दूर 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 पाठवून दिलं. विठा, या दोघांना घेऊन आज जा, तिकडेच भरव. जा बा, सावकाश जा. अजून किती दिवस सासूबाई? हे बघ सुनबाई, काही गोष्टी या घरात माझ्या आणि बाबाच्या मनाप्रमाणेच होणार आहेत, लक्षात ठेव. पण म्हणजे मग खोटं बोलायचं? हे तू मला सांगतेस? तुझ्या खोट्या बोलण्याने वरचा आभाळ काय खाली कोसळणार आहे? आणि हे बघ, काही गोष्टी या घरात गुपितच राहायला पाहिजेत. आणि काय ग, एका विवाहित पुरुषाशी लग्न करतेस आणि सत्याच्या गोष्टी सांगतेस? सोमडी कुठली.
वहिनी तू गेलीच आणि वाड्याचं चैतन्यच केलं. सगळं बकास सुदास वाटत. उन्मळून पडलेल्या वटवृक्षासारखा वाटतो वाडा. ते निष्पाप निरागस मारले जातात आणि दुष्ट उजळ माथ्याने फिरतात. असं का होतं ग? तू आहेस, तुझं अस्तित्व आहे. वाऱ्याची सुगंधी झुळूक यावी तशी येतेस. तू येण्याचं कारण माहितीये मला वहीन. आणि समाजात चाललेल्या अशा दुष्प्रवृत्तींना आळा घालणं तितकंच गरजेचं आहे. तुला जे योग्य वाटतं ते तू कर. पण तू नसल्याची खंत आयुष्यभर सलत राहील वहीन, आयुष्यभर सलत राहील. हो, खोलीत आपण दोघच असताना तरी चेहरा जरा हसरा ठेवा. सतत शून्यात बघून कसला विचार करताय? एकच अडसर होता गोदाचा, तोही आता दूर झाला. तिकळीची अशुभ छाया गेली. तिकडीचं नाव काढू नकोस हं? नकोच. तिकडीने खूप छळलं ना तुम्हाला. खर तर तुम्हाला छळण्याचा, त्रास देण्याचा, प्रेम करण्याचा हक्क फक्त मला आहे. काय झालं? कितीही प्रयत्न केला ना तरी दैव आपला खेळ मांडतच. म्हणजे एक वेगळंच दुखणं डोक्यावर काढतंय. काशा गावडेची बायको सरस्वती, तिला वेळीच ठेचायला पाहिजे. पण या बाबाराव खोतासमोर ती सरस्वती काय करणार आहे? बरंच काही करू शकते. कसं आहे ना पमू, पायाखाली एखादं जनावर जर वळवळायला लागलं तर ते जागीच चिरडून टाकायला पाहिजे, नाहीतर ते डसतं आपल्याला. गाफील राहून चालत नाही. आणि काही म्हण ग, गोदाला संपवण्यात थोड्याफार प्रमाणात का होईना ती सरस्वती कारणीभूत होतीच. तुमच्या डोक्यातून त्या गोदाचा विचार काही जात नाही. तसं नाही ग, पण तुझ्या नवऱ्याच्या कपाळावर खुनी म्हणून शिक्का लागलाच की नाही. तो धीर जवळीचा काश्या काही उचापत्या करतो, काळा पैसा घरात आणतो, तरी गाव त्याला नाव ठेवत नाही. आणि मला मात्र आता तर म्हणे त्याची बायको गरोदर आहे.
हो ना, चौथ्यांदा. म्हणजे जर आता तिकडी झाली तर भोगतील आपल्या कर्माची फळं. तुम्ही कशाला अस्वस्थ होताय? तिकडीच होणार. या घरात अपशकुनी पोरगीच जन्माला येणार. पण पमू, त्यानंतर त्या तिकडीची आणि काशाची सावली सुद्धा आपल्यावर पडायला नको. पण बाई, या गावडे कुटुंबानी ना आपली लाज खुंटीवरच टांगलीये. नोटीस आलीये म्हणे स्मगलर काशीरामला. नोटीस? पोलीस हात धुवून मागे लागले त्याच्या.